हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, रोज आपण एक सुविचार ऐकत असतो. यामागचं कारणच असं असतं की या विचाराने आपल्यामध्ये एक स्फूर्ती यावी, एक प्रेरणा यावी आणि त्या विचाराने आपल्या दिवसाची सुरुवात चांगली व्हावी. म्हणूनच आपण काही थोर व्यक्तींचे सुद्धा विचारधन या सत्रात ऐकत असतो. चला तर मग ऐकूया आजचं विचारधन. आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका. चला तर मग मित्रांनो, या चांगल्या विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. दिनविशेष या सत्रात आपण जन्म, मृत्यू आणि काही महत्त्वाच्या घटना याविषयीचा आढावा घेत असतो. एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 10 मेच्या दिनविशेष या सत्रात. आजच्याच दिवशी 1937 साली प्रसिद्ध पराडमुख गीतकार व आधुनिक मराठी कवी ग्रेस तथा माणिक गोडघाटे यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 26 मार्च 2012 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1986 साली बुद्धिबळपटू पेंड्याला हरिकृष्ण यांचा जन्म झाला. 2000 साली कवी नागोराव घनश्याम तथा ना. घ. देशपांडे यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 21 ऑगस्ट 1909 रोजी झाला. 2001 साली महाराष्ट्राचे 13वे मुख्यमंत्री, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल सुधाकरराव नाईक यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 21 ऑगस्ट 1934 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1818 साली इंग्रज व मराठे यांच्यात तह होऊन रायगड किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. त्याच दिवशी 1907 साली स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1857च्या स्वातंत्र्य संग्रामाचा सुवर्ण महोत्सव लंडनमध्ये साजरा केला. 1937मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रत्नागिरीच्या स्थानबद्धतेतून बिनशर्त मुक्तता करण्यात आली. 1824 साली लंडनमधील नॅशनल गॅलरी सर्वसाधारण लोकांसाठी खुली करण्यात आली. नॅशनल गॅलरी हे एक कला संग्रहालय आहे. हे लंडनमधील सिटी वेस्टमिन्स्टर या ठिकाणी आहे. 1824मध्ये स्थापित झालेल्या या गॅलरीमध्ये 13व्या शतकाच्या मध्यापासून जवळपास 2300हून अधिक चित्रांचा या ठिकाणी संग्रह केलेला आहे. यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे. 1940 साली दुसरे महायुद्ध. हिटलरने हॉलंड, बेल्जियम आणि फ्रान्स या देशांवर आक्रमण केले. 1940मध्ये दुसरे महायुद्ध. नेव्हिल चेंबरने राजीनामा दिल्यावर विन्स्टन चर्चिल युनायटेड किंगडमच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे. 1962 साली मार्वल कॉमिक्सने द इनक्रेडिबल हल्क या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित केला. आजच्याच दिवशी 1981 साली फ्रान्सवा मित्रा फ्रान्सचे अध्यक्ष बनले. 1993मध्ये संतोष यादव ही 2दा एव्हरेस्ट पर्वत सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली. आजच्याच दिवशी 1979 साली मायक्रोनेशिया प्रजासत्ताक बनले. 1994मध्ये दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांनी देशाची सूत्रं हाती घेतली. 1997 साली 7.3 मेगावॅट भूकंपाच्या तीव्र धक्क्याने इराणमधील सुमारे 1567 लोक ठार झाले तर 2300 लोक जखमी झाले आणि यातील 50,000 लोक बेघर झाले होते. 1265 रोजी जपानचा सम्राट फुशिमी यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 8 ऑक्टोबर 1317 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1855 रोजी भारतीय गुरु आणि शिक्षक युक्तेश्वर गिरी यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 9 मार्च 1936 रोजी झाला. 1889मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बंधू कादंबरीकार नारायण दामोदर सावरकर यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1905 साली गायक व संगीतकार पंकज मलिक
यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 19 फेब्रुवारी 1978 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1909 साली आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ग्रंथालय शास्त्रज्ञ, पद्मश्री, इंडियन नॅशनल सायंटिफिक डॉक्युमेंटेशन सेंटरचे पहिले संचालक बेल्लारी शामण्णा केशवन यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 16 फेब्रुवारी 2000 साली झाला. 1914 साली चित्रपट निर्माते ताराचंद बडजात्या यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 21 सप्टेंबर 1992 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1918 साली रिसर्च अँड ॲनालिसिस विंग या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वरनाथ काओ यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 20 जानेवारी 2000 साली झाला. 1931 मध्ये ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबुडकर यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1927 साली भारतीय लेखिका नयनतारा सहगल यांचा जन्म झाला. 1774 मध्ये फ्रान्सचा राजा लुई 15वा यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1710 रोजी झाला. 1899 मध्ये रँड वधाच्या प्रकरणी द्रविड बंधूंची हत्या केल्याबद्दल महादेव विनायक रानडे यांना फाशी झाली. 1981 साली विनोदी लेखक प्राध्यापक वी मा दी तथा विनायक माधव दीक्षित पटवर्धन यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी 1998 साली पत्रकार, समाजसेवक, लेखक, चरित्रकार, साधना मासिकाचे संपादक यदुनाथ दत्तात्रय थत्ते यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 5 ऑक्टोबर 1922 रोजी झाला. 2002 साली गीतकार सय्यद अख्तर हुसेन रिझवी उर्फ कैफी आझमी यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 14 जानेवारी 1999 रोजी झाला. आजच्याच दिवशी 2015 साली भारतीय इतिहासकार, लेखक निनाद बेडेकर यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 17 ऑगस्ट 1949 रोजी झाला. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा पाहू शकता. त्याकरता तुम्हाला फक्त स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा, स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या आणि हो, कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी असणारे सगळे नियम काटेकोरपणे पाळा. लक्षात ठेवा, 2 गज दुरी, मास्क है जरुरी, सोबतच सॅनिटायझरचा वापर करा आणि सोशल डिस्टन्सिंगचे सुद्धा सगळे नियम पाळा. शक्यतो अत्यावश्यक असल्यासच घराबाहेर पडा. आणि हो, सध्या घरीच आहात तर मग काय, अशी खूप सारी माहिती ऐकण्यासाठी, नवनवीन माहिती ऐकण्यासाठी ऐकत राहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.